नमस्कार. टीव्ही 6 मराठी या युट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, पीक पाणी बद्दलचा जो जी आर आहे ना, तो या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. तर आता यामध्ये ॲग्रीस्टॅप म्हणजे नेमकं काय आणि त्याची अंमलबजावणी काय करण्यात आली ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर पीक पाणी नेमकं आपण स्वतः या ठिकाणी करू शकतो, की कोणी दुसरं करणार आहे, ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी ते बघणार आहोत. बघा, या ठिकाणी जो जी आर आहे ना, तो इथे प्रसिद्ध झालेला आहे. हा जी आर 3 ऑगस्ट 2026 रोजी या ठिकाणी ते प्रसिद्ध झालेला आहे. तर आता आपण सगळ्यात जो जी आर आहे ना, तो या ठिकाणी ते बघणार आहोत. बघा, सगळ्यात पहिले आपण पीक पाणी नोंदीच्या कार्यपद्धती या ठिकाणी इथे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघा, या ठिकाणी पहिल्या हंगामाच्या दिवसापासून पीक पाणी सहाय्यकामार्फत पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. बघा, या ठिकाणी आता आपल्याला स्वतः इथे पीक पाणी ते करता येणार नाही. सहाय्यकामार्फत आपलं पीक पाणी जे आहे ना, ती इथे करायची आहे. त्यानंतर पीक पाणी सहाय्यकाची नोंदणी आधार क्रमांकाशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTP प्रमाणीकरणाद्वारे इथे करण्यात येणार आहे. तसेच संबंधित मोबाईल उपकरणाचे IMEI बिल्डिंग इथे करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक गावात शेतकऱ्याच्या अनेक शेतजमिनी असतात व शेत जमिनीमध्ये शेतकरी विविध पिकांची लागवड करत असतो. शेतकऱ्यांचे त्याच्या एका शेतात लागवलेले विविध पिकं नोंदणी करतील त्या शेतीस जमिनीस ओनर्स प्लॉट असं मानण्यात येणार आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपली जी जमीन आहे ही बंदी जमीन एका ठिकाणी नसते आणि त्यामुळे इथे प्रत्येक शेतीसाठी इथे ऑनर्स प्लॉट येथे असं त्यांना म्हटलं येणार आहे. म्हणजेच शेतकऱ्याचे एका ठिकाणी असलेले जमिनीचे क्षेत्र म्हणजे त्या शेतकऱ्याची एक शेत जमीन याला ओनर्स असे म्हटले जाणार आहे. म्हणजे तुमच्या ठिकाणी ही जर जमीन असेल तर याला ऑनर्स प्लॉट असं म्हणता येणार आहे आणि दुसऱ्या जर ठिकाणी जमीन असेल तर त्याला पुन्हा एकदा जे नाव आहे ना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हंगामी पिकांची माहिती संच निर्मिती करताना करावयाची पीक पाहणी ही ऑनर्स प्लॉट प्रमाणे ते करायची आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की हंगामी पिकांची माहिती संच निर्मिती करताना करावयाची पीक पाहणी ही ऑनर्स प्लॉट करायची आहे. त्यानंतर 100% पीक पाणी ही सहाय्यकाद्वारे करून घेणे ही ग्राम महसूल अधिकारी यांची जबाबदारी आहे. बघा, इथे जर कोणाची जर पीक पाहणी राहिली तर ती पीक पाहणी करून घ्यायची याची संपूर्ण जी ही आहे ना, ही ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांची जबाबदारी इथे राहणार आहे. त्यानंतर 100% ऑनर्स प्लॉट हिची पीक पाहणी ही गटाच्या बांधापासून 200 मीटरच्या आतमध्ये जाऊन करावी लागणार आहे. बघा, या ठिकाणी आपण घरी येऊन या ठिकाणी पीक पाहणी इथे करू शकणार नाही. आपलं जे शेत आहे ह्या शेताच्या 20 मीटरच्या आसपासच्या एरियामध्येच आपण या ठिकाणी पीक पाहणी इथे करू शकणार आहोत. त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या अनेक शेती जमिनी असतात व त्या शेत जमिनीमध्ये शेतकरी विविध पिकांची जी लागवड आहे ना इथे करत असतो. त्यामुळे त्यांना ऑनर्स प्लॉट असं नाव दिलं जातं. हे आपण पॉईंट इथे बघितला आहे. त्यानंतर इथे सहाय्यकाची नेमणूक करण्यासाठी तहसीलदारांनी स्तरावरील इथे कार्यपद्धती. आता याची जी कार्यपद्धती आहे ना, नेमकी जो आपला सहाय्यक असतो, हा नेमकी आपली जी पीक पाणी ही नेमकी कशी करणार आहे ते सुद्धा याच्या जी आर आहे ना, या जी आर मध्ये दिलेलं आहे. तहसीलदार प्रत्येक 15-10 म्हणजे 100, 1000 ते 1500 ओनर्स प्लॉटसाठी पुढील नमूद केलेले जसे की कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य उपजीविका अभियान कर्मचारी, चालक व ग्रामस्तरावर मानधन तत्वावर इथे इतर विविध विभागाचे इथे जे आहे ना तिथे करणार आहेत. त्यानंतर याची जी नेमणूक आहे ही नेमणूक करण्यासाठी तहसीलदार स्तरावर याची जी कार्यपद्धती आहे ना ती या ठिकाणी ती दिलेली आहे. ऑनर्स 1500 ऑनर्स प्लॉट करिता एक सहाय्यक सहाय्यकाची नेमणूक इथे करण्यात येणार आहे. म्हणजे 1500 एकरसाठी इथे ऑनर्स प्लॉट जे असते ना त्याच्यासाठी एक सहाय्यक इथे नेमणूक करण्यात आलेली आहे. प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक करण्यात यावी. एका पीक पाहणी सहाय्यकाकडे जास्तीत जास्त 1500 ऑनर्स प्लॉटची जबाबदारी देण्यात यावी. ज्या गावांमध्ये 1500 पेक्षा जास्त ऑनर्स प्लॉट उपलब्ध असतील अशा गावांसाठी देखील स्वतंत्र पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक इथे करता येणार आहे, असं त्या या ठिकाणी ते म्हटलेलं आहे. त्यानंतर तहसीलदार प्रत्येक 1000 ते 1500 ओनर्स प्लॉटसाठी पुढीलपैकी नमूद केलेले जसे की कोतवाल असेल, ग्राम रोजगार असेल, आशा सेविका असेल, महाराष्ट्र राज्य उपजीविका अभियानिका असेल, त्यानंतर कार्यरत इतर विभागांचे जे कर्मचारी असेल यांच्या मानधन तत्त्वावर काम करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्यास महाभारत पोर्टलवर नोंदणीकृत नेहरू युवा स्वयंसेवक इत्यादी पैकी एकाची नेमणूक इथे सहाय्यक म्हणून इथे करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त 1500 ऑनर प्लॉट करिता एक सहाय्यक याची सहाय्यकाची नेमणूक जी आहे ना ही करता येणार आहे. त्यानंतर 1500 पेक्षा जर एका गावामध्ये जमिनी असेल तर त्यासाठी 2 सहाय्यक याची नेमणूक करण्यात यावी असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर कमी ऑनर्स प्लॉट असणाऱ्या गावांचे एकत्रीकरण करून 2 किंवा त्यापेक्षा जास्त गावे एका सहाय्यकास नमूद करण्यात येतील.
परंतु ओनर्स प्लॉटची संख्या 1500 पेक्षा जास्त नसावी असं सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जर एका गावामध्ये जर फक्त 500 जर ओनर प्लॉट असतील, तर दुसऱ्या गावाचे जे 500 प्लॉट ओनर्स मिळून असे 1000 होतात. तर तर या 2 गावासाठी ओनर्स जे सहाय्यक आहे ना, हे एक सहाय्यक नेमण्यात यावं असं सुद्धा या ठिकाणी ते सांगितण्यात आलेलं आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये एका सहाय्यकाकडे 1500 ओनर्स प्लॉट पेक्षा जास्त ओनर्स प्लॉटचे कामकाज देता येणार नाही. पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक ही केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार हे त्यांच्या लॉग इन मधून इथे करणार आहे. हे सुद्धा इथे सांगितले. आता सहाय्यकाची जबाबदारी काय असणार आहे? हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहाय्यकामार्फत पीक नोंदणीची प्रक्रिया जी आहे ना, ही सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर कमी ऑनर्स प्लॉट असणाऱ्या गावांचे एकत्रितकरण करून 2 किंवा त्यापेक्षा जास्त गावे एका सहाय्यकास नेमणूक देण्यात यावी. परंतु ओनर्स प्लॉटची संख्या 1500 पेक्षा जास्त नसावी. ज्या गावांमध्ये 15 पेक्षा जास्त ओनर प्लॉट आहेत, त्या गावांमध्ये एकापेक्षा अधिक सहाय्यकाची नेमणूक इथे करता येणार आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत एका सहाय्यकाकडे 1500 पेक्षा जास्त ओनर प्लॉट इथे देता येणार नाही. त्याचे कामकाज त्याला देता येणार नाही. पीक पाणी सहाय्यकाची नेमणूक ही केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार हे त्यांच्या लॉग इन मधून करता येणार आहे. आता सहाय्यकाची नेमकी जबाबदारी काय आहे? ते सुद्धा या ठिकाणी ते बघणार आणि त्यानंतर सहाय्यकाला नेमकं मानधन कसं भेटणार आहे, ते एकदा इथे आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले इथे बघा, हंगामाच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला जी सहाय्यक आहे ना, जो इथे नोंदणी करणार आहे. त्यानंतर सहाय्यक स्तरावर नोंद केलेला व ग्राम महसूल अधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर गाव नमुना 12 व प्रतिबिंबित करण्यात आलेल्या पीक नोंदणीमध्ये काही दुरुस्ती असल्यास शेतकरी मंडळ अधिकारी यांना अर्जाद्वारे कळवितील आणि मंडळ अधिकारी तात्काळ स्तर पंचनामा करून ती पीक नोंदणी मोबाईल ॲपद्वारे ते दुरुस्त करतील. सहाय्यक स्तरावर नोंदणी करण्यात आलेली पीक पाहणी ग्राम महसूल अधिकारी यांनी नामंजूर केली असता पुन्हा सहाय्यकांना मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पीक नोंदणीसाठी उपलब्ध इथे होणार आहे. मंडळ अधिकारी मोबाईल ॲपद्वारे व्हेरिफायर म्हणून लॉग इन करतील. ग्राम महसूल अधिकारी यांना दोनदा नाकारलेल्या सर्व पिकांची नोंदणी पडताळणी करून मंडळ अधिकारी स्वतः त्यांचा मोबाईल नंबर जे आहे ना, ते हे करणार आहे. त्यानंतर सहाय्यकाचं जे मानधन आहे, हे मानधन कसं असणार आहे? सहाय्यक यांना ओनर्स प्लॉट निहाय हंगाम निहाय प्रति ओनर्स प्लॉट ₹10 निर्भर पिकासाठी ₹12 मिश्र पिकासाठी मानधन देण्यात येणार आहे. सहाय्यक यांचे मानधन जे आहे ना, हे सहाय्यकाने दिलेल्या बँक खात्यामध्ये महसूल विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्याची विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना SNA प्रणालीद्वारे निधी उपलब्ध करून देता येणार आहे. तर अशा प्रकारे इथे जो संपूर्ण GR आहे ना, तो आपण या ठिकाणी ते बघितलेला आहे. तरी आपल्या चॅनलवर नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.